सोनम वांगचुक यांनी आणि सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून राज्यातल्या विविध ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले होते। इतकंच नव्हे तर मुंबई पुण्यातही पोलीस प्रशासनानं मोठं पाऊलही उचललं। पहा आज राज्यात नेमकं काय झालं या रिपोर्टमध्ये। दिल्लीतल्या आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। सर्व प्रमुख शहरांमधील तरुण रस्त्यांवर। मुंबई पुण्यात जमावबंदीचे आदेश। नवी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातल्या सर्वच प्रमुख शहरांमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली। राजधानी दिल्लीप्रमाणेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही सीजेपीच्या तरुण समर्थकांनी दादरच्या चैत्यभूमी परिसरात जोरदार आंदोलन केलं। या आंदोलनाची आधीच खबर लागल्यामुळे सरकारनं जमावबंदीचे आदेश दिले होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। मात्र आंदोलकांनी गनिमी कावा करत टप्प्याटप्प्यानं आंदोलन केल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली। संतप्त आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पूर्णपणे दडपलं जाते, आम्हाला मारलं जाते, केस ओढले, आमचे कपडे फाडले। यांना एवढी अक्कल नाही की मुलींसोबत कसं वागलं जातं, महिलांसोबत कसं वागलं जातं। आम्ही काय करतोय इथे? आम्ही आमचा हक्क अधिकार मागतोय। आम्ही किती मेहनत केली तरी आमचं करिअर बनत नाही, कारण की आमच्या पेपरवर पेपर लीक होत आहेत। हे पेपर लीक सुद्धा थांबू शकत नाही। तर आमचा मोदी सरकारला प्रश्न आहे की तुम्ही जो व्यक्ती या पेपर लीक साठी जबाबदार आहे त्या व्यक्तीला तुम्ही राजीनामा का नाही द्यायला लावत? पुण्यातही तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तरुणांनी हातात मोठमोठे बॅनर घेतले होते। पुण्यातल्या आंबेडकर पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग घेतला होता, त्यामुळे पुणे पोलिसांना आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। सीजेपी आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यातही आंदोलनं करण्यात आली। ठाण्यातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पथनाट्याच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्यात आला। अरे अगदी व्यवस्थित काय? अरे अगदी पद्धतशीर काय? अरे अगदी नीट। अरे बाबा काय? अरे तेच तर सांगतोय, नीट। अरे नीटचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या मनाचा ताबा सुटला। भिवंडीतही दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुणाई एकत्र आली। भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात विद्यार्थी आणि नागरिकांनी भर पावसात जोरदार आंदोलन केलं। नाशिकमध्येही सोनम वांगचुक यांच्या समर्थनात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी नाशिककरांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। तिकडे नागपुरातही दिल्लीतल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले। नागपुरात आंदोलकांनी मोर्चा काढला होता। शहरातल्या व्हरायटी चौक ते आरबीआय चौक असा लॉंग मार्च काढण्यात आला होता।
वेगवेगळ्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या चळवळ्या कोल्हापूरकरांनीही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मवियाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभाग घेतला. पोलिसांनी मोठ्या संख्येनं आंदोलकांना ताब्यात घेतलं. जंतर मंतरवरील आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन करण्यात आलं. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचे धुळ्यात संतप्त पडसाद उमटले. जिल्ह्यात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं जोरदार निदर्शनं केली. दिल्लीतल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागलेत. त्यामुळे जोपर्यंत दिल्लीत आंदोलन सुरू राहणार तोपर्यंत राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनाचं लोण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं खबरदारी म्हणून मुंबईत 23 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केलेत. तर पुण्यातही पुढचे काही दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.